आज मी बनवत आहे हिरव्या टमाटरची चटणी. तर मी इथे हिरवे टमाटर भाजून घेतलेले आहे, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे टाकते. त्यानंतर लसणामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते. आता आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकूयात. आता आपण याला पिसून घेऊयात. इथे आपली चटणी पिसून झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे चटणीला कलर आला आहे. इकडे आपला तडका पॅन गरम झाला आहे. आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. आता आपण त्यामध्ये जिरा आणि राई टाकून घेऊयात. जिरा आणि राई कढल्यानंतर आपण ती पिसलेली चटणी त्यामध्ये टाकून देऊयात. आपणाला या चटणीला तेलामध्ये व्यवस्थित प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपली चटणी तयार झाली आहे. आता आपण चपात्या करून घेऊयात. माझ्यातर्फे सर्वांना हॅपी होली. आज आहे होळी, त्यामुळे मी फटाफट स्वयंपाक बनवून घेतला, कारण मला होळी खेळायला बाहेर जायचं होतं सोसायटीमध्ये. त्यानंतर मी फोडणीतला भात बनवला आणि गेले बाहेर. इकडे आमची होळीची मस्ती सुरू झाली होती. सर्व बायका मिळून आम्ही छोटे छोटे रील्स बनवले. खूप गोंधळ घातला. इकडे आमचा साऊंड चालत नव्हता, तोपर्यंत सर्व जेंट्स मिळून त्याला ठीक करत होते. तोपर्यंत विचार केला की आम्ही छोटे छोटे रील्स बनवून घेऊ. इकडे काकूंनी मला पकडून पूर्ण कलरने रंगवलं. पूर्ण पिंक बनवून टाकलं होतं मला. इकडे आमचा साऊंड पण चालू झाला होता आणि आमची मस्ती पण. सर्व बायकांनी मिळून खूप दंगा आणि मस्ती केली. होळी ही 4 तारखेला होती, पण ग्रहण असल्यामुळे आम्ही त्या दिवशी सेलिब्रेटच नाही केलं. आम्ही होळी सेलिब्रेट करायचं असा विचारच केला नव्हता. आम्ही काही प्लॅनच केला नव्हता. मला अचानक कॉल आला की काकूंचा की वैष्णवी बाहेर आहे, आपल्याला होळी खेळायची आहे. आमच्या कॉलनीतल्या बायका सर्व फेस्टिवल खूप छान प्रकारे साजरा करतात. त्याच निमित्ताने आम्ही एक दुसऱ्यांना भेटतो. मस्ती मजाक, एकमेकांवरती पाणी मारून खूप भिजलं गेलो होतो आम्ही. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. मी तर हे होळी खूप एन्जॉय केली. लास्ट इयरची पण होळी खूप छान झाली होती. पण यावेळीची वेगळीच खुशी आहे, कारण आता हा व्हिडिओ यूट्यूबवरती जाणार आणि ही मेमरीज माझ्यासोबत आयुष्यभर राहणार.
हा 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 हा.